पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी कारवाई होणार असल्याचं संकेत मिळत आहेत। नाशिकमधील भोंदू भविष्यकार अशोक खरातला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे। 35 वर्षीय महिलेच्या बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर खरातकडे सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये त्यांचे 50हून अधिक अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले। खरात आपल्या कार्यालयामध्ये तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांवर कशा पद्धतीनं लैंगिक अत्याचार करायचं याचं चित्रण या व्हिडिओमध्ये असल्याचं सांगण्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे खरातला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं उघड झालं। त्यातही रुपाली चाकणकरांसोबतचे खरातचे अनेक फोटो व्हायरल झाले। रुपाली चाकणकर या खरातचे पाय धुवून पदरानं पाय पुसत असल्याचा व्हिडिओही समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। असं असतानाच आता रुपाली चाकणकरांविरोधात स्वपक्षातून रुपाली ठोंबरेंनी आवाज उठवताना रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाचं अध्यक्षपद काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। विरोधकांकडूनही चाकणकरांना लक्ष केलं जात असतानाच आता पक्षही मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे। रुपाली चाकणकरांविरोधात रुपाली ठोंबरेंबरोबरच ठाकरेच्या पक्षाच्या सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते सुनील माने यांनी धक्कादायक आरोप करताना तातडीनं चाकणकरांविरोधात अटक केली जावी अशी मागणी केली आहे। अशातच पक्षाच्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे। त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत रुपाली चाकणकर अडकलेल्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। रुपाली चाकणकर यांचे 3 व्हिडिओ समोर आले आहेत। यामध्ये अशोक खरात याला अटक केली आहे। आणखी तपास सुरू असून जे लोक सहभागी आहेत अशा लोकांवर देखील कारवाई केली जाणार असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे।